So, welcome back again, all student, in lecture number 7 of third unit, that is overview of transformation. So, up to now, we have seen the various transformation techniques and the transformation matrix required for particular transformation. That is, for example, scaling, translation, rotation. Then more two transformation we have seen in last lecture, that is the reflection and shearing. Okay, so this is all about the two-dimensional transformation. Whatever we have seen, the formula is for two-dimensional transformation. It may be a regular matrix or it may be homogeneous matrix. We have written all matrix in homogeneous because for simplification, because simplification of multiplication, each time we have to multiply by the particular transformation matrix to the original coordinate of line, triangle, square. Okay, so for that, if every matrix having different rows, different column, then it will not possible. So the general formula of multiplication is the column of first matrix should equal to the rows of second matrix. Then and then only the multiplication will be possible. For that, to avoid that confusion, we have made all matrices in homogeneous format. Okay, 3 by 3. So up to this, we have seen. Today, we will see the three-dimensional transformation. So first, in that, we will see the first transformation technique of three-dimensional transformation is translation. So the concept is same. We have studied what is translation. It is only for three dimensions. So only transformation matrix is different. Otherwise, all things will be same. So three-dimensional transformation matrix for translation with homogeneous coordinate is as given below. So homogeneous coordinate translation थ्री डायमेन्शनल मध्ये काय आहे, 3D मध्ये काय आहे बघा, 1000000100 tx ty आणि tz. हा फॉर्म्युला कशासाठी आहे? होमोजिनियस साठी आहे. लक्षात येते का बघा, होमोजिनियस साठी थ्री डायमेन्शनल आपल्याला जर ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ह्याच्या आधी जसं फक्त पहिल्या रो आणि पहिल्या कॉलम मध्ये टीएक्स आणि टीवाय असायचं, तर आता ह्या अजून एक तिथे तुम्हाला अजून एक कोऑर्डिनेट ऍड झालेला दिसेल, टीझेड. ओके, तर हा फॉर्म्युला जो आहे किंवा हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स कशासाठी आहे? ट्रान्सलेशनसाठी. फक्त मॅट्रिक्स लक्षात ठेवा, टीएक्स टीवाय टीझेड. बाकी डायगोनली 1 लिहिलेला आहे. आणि याच्यावरचे एक्झाम्पल एमएसबीटीत अजून विचारलेले नाही, परंतु मॅन्युअल मध्ये आपल्याला काही एक्झाम्पल विचारलेले आहे. तर त्याचं मॅन्युअलचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट घेणार आहोत हे कन्सेप्ट झाल्यानंतर. तर हा फॉर्म्युला ट्रान्सलेशनसाठी आहे, थ्री डायमेन्शनल ट्रान्सलेशन. ओके, देन सेकंड जे आहे तर आता थ्री डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशनचा आपला फॉर्म्युला माहित आहे. जसं पी इज इक्वल टू पी इंटू एस स्केलिंगसाठी, तसं पी इज इक्वल टू पी इंटू टी असं म्हटलेलं आहे ट्रान्सलेशनसाठी. तर हा जो फॉर्म्युला आहे त्याला आपले जे पॉईंट आहेत एक्स वाय झेड आणि शेवटी अजून एक कोऑर्डिनेट इथं 1 घेतलेला आहे. आपण जसं आपण 3 मध्ये 1 घेतलेला असतो शेवटचा कॉलम, त्या पद्धतीने इथं 1 घ्यायचा आहे, चौथा. तर ह्यांचा ज्यावेळेला गुणाकार कराल त्यावेळेला तुम्हाला हे फॉर्म्युला तुम्हाला आलेला दिसेल, एक्स प्लस टी एक्स, वाय प्लस टी वाय, झेड प्लस टी झेड आणि 1. परत ह्याचं मल्टिप्लिकेशन पहिला रो
पहिला कॉलम, परत पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, पहिला रो चौथा कॉलम. एक मी रेफरन्स व्हिडिओ सुद्धा तुमच्या ग्रुपवर पाठवलेला आहे बघा, मल्टिप्लिकेशन. तर मागं पण तुम्हाला सांगितलेलं होतं की मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जर आपल्याला समजत नसेल तर थोडं रिवाइज करा. युट्यूबवर पण मी सर्च करू शकता 3x3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, हे आपण आधी बघितलेलं आहे. तर ते काही विद्यार्थ्यांना लक्षात आलं नाही, त्यामुळे मी एक रेफरन्स व्हिडिओ आपल्या ग्रुपवर शेअर केलेला आहे बघा. मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सिंपल काय करायचं, पहिला रो पहिला कॉलम, बरोबर आहे का. परत पहिला एक रो घ्यायचा, पहिला ते सगळे कॉलम कंप्लीट करायचे. समजा जर पहिल्या मॅट्रिक्समध्ये दुसरा रो असेल तर तो दुसरा रो घ्यायचा, पुन्हा सगळे कॉलम कव्हर करायचे. परत तिसरा रो घ्यायचा, पुन्हा सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम कव्हर करायचे. हे आपल्याला जर म्हणजे याच्यामध्ये जर आपल्याला काय लक्षात आलं नसेल तर तुम्ही मला कधीही फोन करा किंवा मेसेज करा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे आपल्याला आलं पाहिजे. याच्यातला मेन की फॅक्टर आहे तो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे. तर तो तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे. त्याच पद्धतीने मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करताना ज्या काही व्हॅल्यू रूटमध्ये वगैरे येतात, मागे आपण बघितलेलं आहे रूट 3/2, 1/√2, तर ह्यांचा सुद्धा गुणाकार किंवा ह्यांची बेरीज जी आहे ती अगदी तुम्हाला काळजीपूर्वक करता आली पाहिजे. मी एक एक्झाम्पल सॉल्व्ह दिले, परंतु ते तुम्ही स्वतः नोटबुकमध्ये सोडून घ्या. ह्याची व्हॅल्यू अशी का आली, √2 अधिक √2 म्हणजे किती होते, √2 इंटू √2 किती होते, हे मी मागं पण तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. तर तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. काय जर येत नसेल, जमत नसेल, काय ही व्हॅल्यू कशी आली, तर मला मेसेज करा किंवा कॉल करा. परंतु गुणाकार मॅट्रिक्स आपल्याला ह्याच्यात तेच आहे, ह्या चॅप्टरमध्ये दुसरं काही नाही, फक्त गुणाकारच करायचं. फॉर्म्युले तुम्ही एकदा पाठ केला, लक्षात ठेवला, त्यांना गुणायचंच आहे, दुसरं काही इथं करायचं नाही. नेक्स्ट काय बघा, स्केलिंग. स्केलिंग म्हणजे तुम्हाला माहित आहे, 2D मध्ये आपण ते बघितलेलं आहे. 3 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर स्केलिंग विथ होमोजिनियस कोऑर्डिनेट कसं आहे बघा. स्केलिंग म्हणजे आपण काय करतो, त्याची शेपची साईज जी आहे ती साईज चेंज करतो. समजा डबल साईज करायची आहे, हाफ साईज करायची आहे, किंवा एक्स मध्ये वेगळी साईज करायची आहे, वाय मध्ये वेगळी, म्हणजे एक्स मध्ये वेगळी साईजनं वाढवायचा आहे तो ऑब्जेक्ट, वाय मध्ये वेगळ्या साईजनं वाढवायचा आहे. तर एक्स वाय त्यांनी दिलेला असतं, SX आणि SY त्यांनी दिलेलं असतं, हे आपण आधी बघितलेलं आहे, बरोबर. त्याला आपण स्केलिंग म्हणतो. म्हणजे शेपची साईज जी आहे ती आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं. ट्रान्सलेशन मध्ये काय करतो आपण, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट मूव्ह करतो, त्याला आपण काय म्हटलंय, ट्रान्सलेशन म्हटलं. स्केलिंग, स्केल वाढवलं आपण, बरोबर आहे. फक्त आपण काय करतो, मग स्केलिंग ते युनिफॉर्म असेलच असं नाही, म्हणजे एक्स आणि वाय डायरेक्शनला सेमच असेल असं नाही, ते एक्सला मे बी वेगळं असेल, वायला मे बी वेगळं असेल, त्याला आपण स्केलिंग असं म्हणतो. तर स्केलिंगचा फॉर्म्युला काय बघा, याच्या 2D मध्ये आपण फक्त काय घेतलेलं, SX SY. आता तिसरा कोऑर्डिनेट 3 डायमेन्शन असल्यामुळे अजून एक कोऑर्डिनेट इथं वाढला, SZ. डायगोनली आपल्याला तोच फॉर्म्युला आहे, फक्त इकडं SX SY आणि डायगोनली 1 होतं, आता फक्त SZ ऍड झालं, SX SY आणि SZ. लक्षात येते काय बघा, SX SY आणि SZ, आणि शेवटी काय आलं 1. तर हा फॉर्म्युला काय स्केलिंगसाठी. तर आपण जनरलाइज फॉर्मॅटमध्ये काय म्हणतो फॉर्म्युला, P' = P × S. तर त्याचे काय आहेत बघा, X', Y', Z' आणि 1, बरोबर आहे. हे नवीन पॉईंट X', Y', Z' आणि 1 = जुने पॉईंट X, Y, Z आणि 1. हा एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे. दरवेळेला तुम्हाला एक्झाम्पल मध्ये एकच पॉईंट असणार नाही, ते ट्रायंगल असेल, लाईन असेल, स्क्वेअर असेल, बरोबर. हा एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे जनरलाइज फॉर्मॅटसाठी. X, Y, Z आणि 1 हे जुने पॉईंट, त्याला आपण कशाने गुणायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये काय करायचं, गुणायचंच आहे, दुसरं काय करायचं नाही. तर ह्याच्यामध्ये काय येणार आहे, X, Y, Z 1 हे जुने पॉईंट, SX SY SZ हे त्यांनी दिलेलं असणार. X मध्ये किती स्केलिंग करायचं, Y मध्ये किती स्केलिंग करायचं, Z मध्ये किती स्केलिंग करायचं, हे कोण करणार, हे ते देणार. एक्झाम्पल मध्ये त्यांनी देणार स्केलिंग किती करायचं. मग ह्या दोघांचा गुणाकार इथं केलेला आहे बघा. X × SX, Y × 0 0 येणार, Z × 0 0 येणार, 1 × 0 0 येणार, म्हणजे X × SX तेवढीच व्हॅल्यू आहे. आता पहिला रो दुसरा कॉलम घ्या, X × 0 0 येणार, Y × SY ते लिहिलेलं आहे फॉर्म्युलामध्ये, Y × SY. नंतर Z × 0 0 येणार, बरोबर आहे. हा Z × 0 0 येणार, 1 × 0 0 येणार, म्हणजे Y × SY एवढंच राहणार. पुन्हा पहिला रो तिसरा कॉलम घ्या, तिथं पण फक्त काय येणार, Z × SZ एवढंच राहणार, बाकी व्हॅल्यू 0 येणार. शेवटच्या कॉलम मध्ये X × 0 0, Y × 0 0, Z × 0 0, 1 × 1 1, बरोबर. रो आणि कॉलम, रो मधला पहिला एलिमेंट, कॉलम मधला पहिला, त्या कॉलम मधला पहिला एलिमेंट, पहिल्या रो मधला दुसरा एलिमेंट, त्या कॉलम मधला दुसरा एलिमेंट, पहिल्या रो मधला तिसरा एलिमेंट, त्या कॉलम मधला तिसरा एलिमेंट, त्या रो मधला चौथा एलिमेंट, त्या कॉलम मधला चौथा एलिमेंट, असं घ्यायचं. लक्षात आलं का बघा.
तर त्यांचा गुणाकार करून ह्या सगळ्या आलेल्यांची बेरीज करायची. ओके, तर हा त्याचा फॉर्म्युला आहे कशाचा, स्केलिंगचा. नंतर आपण बघायचं ऑपरेशन शेवटचं, रोटेशन. रोटेशन मध्ये पण आपल्याला माहिती आहे की रोटेशन करायचं म्हणजे त्याला काहीतरी एक अँगल दिलेला असतो, बरोबर. पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये आपण काय करायचं, तो रोटेट करायचा. मग तो 30 डिग्री मध्ये असेल, 45 डिग्री मध्ये असेल, 60 डिग्री असेल, 90 डिग्री असेल, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक असं म्हणतो, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन अँगल असं म्हणतो, बरोबर, किंवा रोटेशन अँगल असं म्हणतो. तर याच्यामध्ये बघा, 3 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर रोटेशन with homogeneous coordinate are as given below. आता रोटेशनचा फॉर्म्युला काय दिलेला आहे बघा. रोटेशनसाठी पहिल्यांदा 2 त्याच्यामध्ये दिलेले. एक्स ऍक्सिस जर असेल, अबाउट एक्स ऍक्सिस, तर त्याचा फॉर्म्युला बघा 1 0 0 0 0 cos 0 cos थीटा sin थीटा 0 0 minus sin थीटा cos थीटा 0 0 0 0 1. हा रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस. आणि इथे रोटेशन अबाउट वाय ऍक्सिस असेल, तो एक 3D ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे, म्हणून तो एक्स आणि वाय डायरेक्शन अशा इथं थोडा फरक आहे. एक्स ऍक्सिसला रोटेट केला का वाय ऍक्सिसला रोटेट केला. वाय ऍक्सिस केला असेल तर थोडासा फॉर्म्युला वेगळा आहे. cos थीटा 0 मायनस साइन थीटा 0 0 1 0 0 साइन थीटा 0 cos थीटा 0 0 0 0 1. तर हा एक थोडा इथं फरक आहे 3 डायमेन्शन मध्ये, रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस आणि रोटेशन अबाउट वाय ऍक्सिस. ओके, तर हे रोटेशनचे फॉर्म्युले आहेत. आणि जर हा म्हणजे रोटेशन आहे अँटी क्लॉकवाईज, हे जे रोटेशन आहे ते अँटी क्लॉकवाईज, त्यालाच आपण काय म्हणतो, काउंटर क्लॉकवाईज. या दोन्हीचा अर्थ एकच, अँटी क्लॉकवाईज आणि काउंटर क्लॉकवाईज. परंतु तो ऑब्जेक्ट क्लॉकवाईज जर रोटेट केलाय असं जर त्यांनी दिलं एक्झाम्पल मध्ये, इफ वी कन्सिडर द ऑब्जेक्ट इज रोटेटेड क्लॉकवाईज ऍट दॅट टाइम थीटा विल बी मायनस. फक्त थीटा काय घ्यायचा, मायनस घ्यायचा, बाकी फॉर्म्युले तेच. तर म्हणजे ह्या रोटेशन मध्ये तुम्हाला केअरफुली घ्यायचं आहे की रोटेशन क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉक. जे जनरल फॉर्म्युले आहेत हे अँटी क्लॉकवाईज आहेत. इन केस जर दिलं क्लॉकवाईज तर तुम्हाला तो थीटा काय घ्यायचा आहे, मायनस घ्यायचा, एवढंच लक्षात ठेवा. तर त्याचं एक आपण एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल काय घेतलेलं बघा, हे मॅन्युअल मधलं एक्झाम्पल आहे. अ क्यूब इज डिफाइन्ड बाय 8 व्हर्टायसेस. एक क्यूब आहे, बरोबर आहे, त्याच्या 8 बाजू आहेत, त्याचे पॉईंट दिले आहेत A0 0 0, B2 0 0, C2 2 0, D0 2 0, E0 0 2, F0 2 2, G2 0 2, H2 2 2. Perform following 3D transformation on the cube. Perform following 3D transformation on the cube. पहिलं काय बघा, ट्रान्सलेशन बाय, ट्रान्सलेट करायचं आहे. TX TY TZ चे डायरेक्ट व्हॅल्यू त्यांनी दिलेले आहेत 5 3 आणि 4. बी काय करायचंय बघा, स्केलिंग बाय SX SY SZ त्याचे व्हॅल्यू दिलेले आहेत 1 2 0.5. आणि थर्ड काय करायचंय बघा, रोटेशन. रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस बाय 90 डिग्री इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. म्हणजे ऍज इट इज हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. पहिलाच रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस, डिग्री 90 दिलेली आहे आणि अँटी क्लॉकवाईज, म्हणजे ऍज इट इज तुम्हाला घ्यायचा, मायनस घ्यायचा नाही. तर हे आपल्याला ऑपरेशन करायचे. मग ट्रान्सलेशनचा आपल्याला मॅट्रिक्स माहित आहे, स्केलिंगचा मॅट्रिक्स माहित आहे, रोटेशनचा मॅट्रिक्स आहे. त्यांना फक्त काय करायचं आहे, क्यूबच्या जे काय कोऑर्डिनेट आहे त्याला गुणायचं आहे. जे आपण नेहमी करत आलोय तसं ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे, त्यांना कशाला गुणायचं आहे, त्यांनी ऑब्जेक्ट काय दिलाय, क्यूब दिलाय. त्यावेळेला आपण ट्रायंगल घेतलाय, लाईन घेतलाय, स्क्वेअर घेतलाय, बरोबर, त्याला ह्यानं फक्त गुणायचं आहे, दुसरं काही करायचं नाही. काय केलंय बघा, आता हे पॉइंट हे आहेत सगळे, ह्याला फक्त गुणायचं आहे. तर पहिला फॉर्म्युला काय बघा, पहिला ट्रान्सलेशन करायचं, हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर. P' = P × T. टीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे TX TY TZ. आणि P म्हणजे कसं असतो, ओरिजिनल मॅट्रिक्स. ओरिजिनल मॅट्रिक्स म्हणजे हा, माझ्यामध्ये पहिले पॉइंट आहे सगळे ABCD चे. तर हे बघा, आता हे जे काय क्यूबचे सगळे ह्याच्यामध्ये पॉइंट आहेत, 8चे 8 पॉइंट आपण इथं घेतलेले आहेत. कुठले कुठले, 0 0 0, 2 0 0, 2 2 0, हे सगळे त्यांनी दिलेले पॉइंट्स आहेत. लक्षात येते का बाबा,
पहिला रो दुसरा पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम, हा ए पॉइंट, बी सी डी असे सगळे पॉइंट हे जे मॅट्रिक्स मध्ये त्यांनी दिलेले आहेत, हे जे दिलेले आहेत ए बी सी डी पासून बरोबर आहे एच पर्यंत, हे सगळे पॉइंट आपण कुठे घेतले तर रो वाईज आपण घेतलेले आहेत. आणि शेवटचा कॉलम काय घ्यायचा आहे 1 होमोजिनियस करण्यासाठी शेवटचा कॉलम काय घेतलेला आहे 1. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघा टीएक्स त्यांनी दिलेला आहे 5, टीवाय त्यांनी दिलेला आहे 3, टीझेड त्यांनी दिलेला आहे 4. एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता 5, 3 आणि 4 टीएक्स टीवाय आणि टीझेड या व्हॅल्यू इथे टाकल्या आणि ह्या दोघांचा सिंपल काय केला गुणाकार केला. सेम म्हणजे आता बघा पहिला रो पहिला कॉलम 0 into 1 0 प्लस 0 into 0 0 प्लस 0 into 0 0 प्लस 1 into 5 5, त्यामुळे इथे काय आलं 5 आलं. लक्षात येते का बघा. पुन्हा पहिला रो दुसरा कॉलम 0 into 0 0 0 into 1 इथं आलोय आपण. थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे मध्ये मध्ये, त्यामुळे काही गोंधळ करू नका, पुन्हा जॉईन व्हा. तर इथं गुणाकार सिंपली केलेला आहे बघा, रो आणि कॉलम, रो कॉलम. पहिला रो धरला, एक रो धरायचा, ते सगळे शेवटचे पूर्ण कॉलम कंप्लीट करायचे, मग ही पहिली तुम्हाला रो ह्याच्यामधली भेटेल. नंतर दुसरा रो घ्यायचा आणि पुन्हा ह्या प्रत्येक कॉलमला गुणायचं, ह्या प्रत्येक कॉलमला गुणायचं. गुणल्यानंतर काय होईल, हा इथला दुसरा रो तयार होईल. परत तिसरा रो घ्यायचा, पुन्हा सगळे कॉलम घ्यायचे, मग तिसरा रो तयार होईल. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळे तुम्हाला काय करायला लागणार आहेत, 8च्या 8 रो ह्या काय होतील कंप्लीट होतील. तर हे मी तर रेडीमेड दिलेलं आहे, तुम्ही करून बघा. तुम्ही केल्याशिवाय म्हणून मी डायरेक्ट स्टेप लिहिलेली आहे, परंतु मधली मी एक स्टेप स्किप करतोय का, तर ह्यानं गुणल्यानंतर पहिल्या एलिमेंटला गुणल्यानंतर काय होत राहील, दुसऱ्या एलिमेंट आणि दुसऱ्या एलिमेंटला गुणल्यानंतर काय होत राहील, हे मी इथे लिहिलेलं नाही. ते तुम्ही लिहिला तरी चालेल, एक एक्स्ट्रा स्टेप केला तरी चालेल. काही विद्यार्थ्यांनी असाइनमेंट मध्ये केलेलं आहे, जे एक्झाम्पल सोडून दिले त्या विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलेलं आहे, एक मध्ये ते एक्स्ट्रा स्टेप लिहितात गुणाकार केल्यानंतर, काय प्रॉब्लेम नाही, एक स्टेप वाढली तरी चालेल, खरं उत्तर बरोबर यायला पाहिजे. फक्त गुणाकारच करायचा आहे, दुसरा काहीच करायचं नाही याच्यात. त्यामुळे अगदी केअरफुली तुम्ही काय करा, गुणाकार हा करा. आणि जरी काही तुम्हाला येत नसेल तरी मी ग्रुपवर टाकलेला आहे रेफरन्स व्हिडिओ म्हणून, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, तो पहा. कारण एक जरी एलिमेंट चुकला तर तुम्हाला तिथं मार्क कट होऊ शकतात, एक एलिमेंट बरोबर आहे. मग सगळे एलिमेंट हे आपल्याला बरोबर आले पाहिजे. नंतर बी काय आहे बघा, स्केलिंग करायचं आहे, त्याचा फॉर्म्युला माहित आहे, पी डॅश इज इक्वल टू पी इंटू एस. पी म्हणजे जुने पॉईंट, एस म्हणजे नवीन पॉईंट, एस म्हणजे स्केलिंग मॅट्रिक्स, एस एक्स एस वाय एस झेड. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता एस एक्स एस वाय एस झेडच्या किमती त्यांनी दिलेल्या आहेत 1, 2 आणि 0.5. तर त्या कुठे टाकलेल्या आहेत बघा, इथे दिसतात का बघा, 1, 2 आणि 0.5, 1, 2 आणि एस एक्स एस वाय आणि एस झेड. ओके, तर ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे बरोबर. तर गुणाकार होतोय की नाही होतोय का, मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम किती आहेत, कॉलम 4, दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो किती आहेत 4, हे सेम असायला पाहिजे. पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो सेम असतील तर आणि तरच तो गुणाकार होणं शक्य आहे. ओके, तर मग त्यांचा होतोय 100% गुणाकार. त्यामुळे तो तुम्ही काय करा, परत मगाच्या पहिला रो पहिला कॉलम अशा पद्धतीने तुम्ही काय करा, हा गुणाकार करून बघा स्वतः तुम्ही आणि हे उत्तर व्हेरीफाय करून बघा. ओके, हे काय आलं स्केलिंग साठी. आणि लास्ट काय विचारलेलं बघा त्यांनी, लास्ट जे काय विचारलं होतं ते रोटेशन साठी. रोटेशन साठी त्यांनी काय दिले बघा, एक्झाम्पल मध्ये रोटेशन अबाउट एक्स एक्सिस म्हणजे हा फॉर्म्युला बाय 90 डिग्री म्हणजे थिटा किती झाला 90 इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, म्हणजे नो नीड टू टेक मायनस थिटा, टेक ऍज इट इज. द फॉर्म्युला काय जो दिलेला आहे, सो वी विल टेक ऍज इट इज, असा आहे असा तुम्ही फॉर्म्युला इथे घ्या, फक्त थिटा 90 टाकायचं, फक्त थिटा काय टाकायचं आहे 90 टाकायचं आणि ह्यांना फक्त ह्या क्यूबच्या पॉइंटला गुणायचं आहे. तर आता बघा इथे बघा हा फॉर्म्युला मध्ये 90 टाकलेला आहे. तर ह्याच्या व्हॅल्यू तुम्हाला मी ऑलरेडी पीपीटी मध्ये दिलेले आहेत, साइन 0, 30, 45, 60, 90 हे पार्ट पाहिजे आपल्याला बरोबर. मी तुम्हाला एका स्लाइड मध्ये तुम्ही म्हणजे सुरुवातीला रोटेशनच्या स्लाइड मध्ये तुम्हाला मी ते त्या लेक्चरच्या दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहिजे तर लिहून घ्या. त्या किमती ज्या आहेत ते लिहून घ्या. मी नोट्स सेंड करणार आहे, त्या नोट्स मध्ये असे मी लिहून दिलेले नाही सेपरेट, त्या पीपीटी मध्ये
मुद्दाम दिलेला आहे. तर ह्या व्हॅल्यू आहे. तर आता ह्याचं काय बघा, हा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये त्या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या. आता जे कॉस साइन वगैरे आहे ना, ह्या मधल्या 4 व्हॅल्यू, तर त्या इथं तुम्हाला काय करायला लागतील, इथे व्हॅल्यू ह्या चारीच्या चारी व्हॅल्यू इथं मध्ये टाकलेल्या आहे. आणि ह्याला गुणलेला आहे. हा मॅट्रिक्स सेम, तिन्ही ए मध्ये, बी मध्ये आणि सी मध्ये हा मॅट्रिक्स सेमच आहे. हे पहिले 3 पॉईंट म्हणजे क्यूबचे, ए पॉईंट, बी पॉईंट, सी, प्रत्येकाला 3 डायमेन्शनल आहे म्हणून 3 पॉईंट आहे. 2 डायमेन्शनला 2च पॉईंट, एक्स आणि वाय. हा 3 डायमेन्शन असल्यामुळं 3 पॉईंट, एक्स, वाय आणि झेड. ए चा एक्स वाय झेड, बी चा एक्स वाय झेड, सी चा एक्स वाय झेड, अशा पद्धतीने 8 पॉईंट. आणि होमोजिनियस असल्यामुळे इकडे 1. मग ह्यांचा पुन्हा काय केला, गुणाकार केला. गुणाकार केल्यानंतर काय व्हॅल्यू आल्या, ह्या व्हॅल्यू आल्या. बघा हे सिंपल आहे, काही याच्यामध्ये अवघड असं तुम्हाला काही येणार नाही. बघा पहिला कॉलम घेऊन बघा, 0 × 0, 0 × 1 0, 0 × 0 0, 0 × 0 0, 1 × 0 0. म्हणजे जेवढे मॅट्रिक्स मध्ये 0 येतील तेवढं आपल्याला बरं आहे. का, गुणाकार मोठा येत नाही. बरोबर आहे का, बघा सगळं झिरोच येते. जेवढं झिरो येईल तेवढं आपलं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन सोपं आहे. जेवढं रूट मध्ये येईल तेवढं थोडंसं काळजीपूर्वक तुम्हाला करायला लागणार आहे. मग ते तुम्ही रूट मध्ये ठेवा किंवा पॉईंट मध्ये काढा. तर काही बुक मध्ये पॉईंट मध्ये काढलेलं आहे, काही वेळेला ते रूट मध्येच ठेवलेलं आहे. कारण असं जर आलं 0 1 तर तुम्हाला काही म्हणजे काही तुम्हाला इथं अवघड जाणार, असं काहीच अवघड जाणार नाही. लक्षात आलं काय, बघा. तर हे कसलं आहे, एक्झाम्पल 3 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल आहे. क्यूब घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक्स वाय झेड हे पॉइंट आहेत. आणि हे फॉर्म्युला, हा रोटेशनचा फॉर्म्युला आहे, हा स्केलिंगचा फॉर्म्युला आहे आणि हा ट्रान्सलेशनचा फॉर्म्युला आहे. तर ह्या सिंपल ह्या मॅट्रिक्सनं काय करायचं, फक्त गुणायचं आहे, दुसरं काही करायचं नाही. अजून एक की जर एकापेक्षा जास्त आपल्याला मल्टिप्लिकेशन म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करायचे असतील तर काय करायचं, मला ट्रान्सलेशन आणि स्केलिंग दोन्ही करायचं आहे. पहिला ह्या फॉर्म्युलांचाच पहिल्यांदा गुणाकार करायचा, ह्याच्या त्या व्हॅल्यू टाकून ह्यांचाच पहिला गुणाकार करून घ्यायचा आणि जे येणारा मॅट्रिक्स आहे त्यानं तुमच्या ऑब्जेक्टच्या कोऑर्डिनेटनं गुणायचं. लक्षात येते का, ज्या वेळेला आपण एकापेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करत असतो एखाद्या ऑब्जेक्टवर, त्यावेळेला लक्षात काय घ्यायचं, आपल्याला करायचं काय काय आहे. जेवढे ट्रान्सफॉर्मेशन करायचे त्यांचा पहिला गुणाकार करून घ्यायचा आणि त्यांना मग गुणायचं. कशाला, तुमच्या जुन्या जे म्हणजे जुने पॉईंट जे आहेत कोऑर्डिनेट, त्याला तुम्ही काय करायचं, गुणायचं. हेच लॉजिक आपण सगळीकडे यूज केलेलं आहे. तर ह्याच्यावर मे बी तुम्हाला 2 मार्काचे क्वेश्चन कसे असतील की राईट डाऊन ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स, राईट डाऊन होमोजिनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर 2 डायमेन्शनल म्हणजे वेगळे, राईट डाऊन होमोजिनियस 3 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स म्हणजे वेगळं, ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर स्केलिंग वाचायचं कशासाठी विचारलंय, स्केलिंग विचारलंय, ट्रान्सलेशन विचारलंय, रोटेशन विचारलंय, रोटेशन अबाउट आर्बिट्ररी पॉईंट विचारलंय. बरोबर. तर हे फॉर्म्युले पण काही वेळेला एमएसबीटीत विचारलेले, फक्त फॉर्म्युला मॅट्रिक्सचा, दुसरं काही नाही. आणि 4 मार्काला किंवा 6 मार्काला काय विचारलेलं आहे की ते एक्झाम्पल विचारले. ते एक्झाम्पल पण फार सोपे आहे, फक्त तुम्ही केअरफुली करायला पाहिजे. ही एक्झाम्पल अतिशय म्हणजे अतिशय तुमच्या अल्गोरिदम पेक्षा जे आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघितले त्याच्यापेक्षा पण सोपे आहे. फक्त तुम्ही काय करायला पाहिजे, ते केअरफुली एकदा करायला पाहिजे, प्रॅक्टिस करा. एमएसबीटीचे पेपर आहेत, मी गुगल क्लासरूमला अपलोड केले, ते डाउनलोड करून बघा की त्याच्यामध्ये आहेत कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारलेला आहे. तर हा चॅप्टर सुद्धा खूप म्हणजे पासिंगच्या दृष्टीनं हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, बरेच काय पॉइंट्स असतात, परंतु आपल्याला म्हणजे प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे. आता काही क्वेश्चन्स आहेत की ते रिपीटेडली विचारले जातात, तर त्या पद्धतीने तुम्ही काय करा, अभ्यास करा. तर पेपर आपल्याकडे असला पाहिजे, एमएसबीटीचा पेपर आपल्याकडे समोर असला पाहिजे, त्यानुसारच तुम्ही प्लॅनिंग. म्हणजे 5व्या 6व्यात जे क्वेश्चन्स आहेत 5 नंबर आणि 6 नंबर ह्याच्यामध्ये सगळे असे मोठे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे हे एक्झाम्पल वगैरे आहेत, काही वेळेला अल्गोरिदम लिहायला सांगितलेले आहेत. तर तुम्ही त्या पेपरचा अभ्यास करून व्यवस्थित तुम्ही काय करा, फॉर्मॅट घ्या आणि त्या पद्धतीने कुठले एक्झाम्पल आहेत आणि ते स्वतः करून बघा. याच्यात काय आहे मेन या चॅप्टरमध्ये, ते गुणाकार यायला पाहिजे, फॉर्म्युला राईट
चॉईस करायला पाहिजे आणि गुणाकार करताना. दुसरं काही याच्यामध्ये फार असं काही याच्यामध्ये काय असं अवघड नाहीये. फक्त आपण गुणाकार करताना गडबड करतोय. गडबड न करता स्टेप वाढल्या तरी चालते. तुम्ही असं लिहू शकता 1 गुणिले 1 अधिक 2 गुणिले 4 अधिक असं एवढं सिम्प्लिफिकेशन मध्ये त्यामध्ये लिहिलं तरी चालेल. शेवटी आपलं उत्तर येणं बरोबर आहे. असं नाही की मी इथं पीपीटी मध्ये डायरेक्ट ते घेतलेलं आहे मग डायरेक्टच लिहावं असं काही नाही. तुम्ही अगदी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला जे जसं जमते त्या पद्धतीने करू शकताय. भले वेळ मिळाला तर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकताय एक्झाम्पल. बरोबर आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही ते एक्झाम्पल हे सॉल्व्ह केली पाहिजे. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया.